टीम इंडिया UAEला आज रवाना होणार आहे। मात्र त्याआधी विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल याला डेंग्यूची लागण झाली। त्यामुळे ध्रुवला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय। भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली 30 सप्टेंबरपासून महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 सुरू होतीये। दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने काल या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केलाय। 17 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज कराबो मेसोला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालेलं आहे। आज शारजा क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानचा संघ आपला तिसरा सामना UAE विरुद्ध खेळणार आहे। तिरंगी मालिकेत विजयाच्या मार्गावर परत येण्यासाठी सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ आता उत्सुक आहे। भारताच्या युकी भांबरीने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय। पुरुष दुहेरीत तो मायकेल व्हिनससह खेळत आहे। 14व्या मानांकित इंडो न्यूझीलंड जोडीने केविन पीटर्सच्या आणि टीम पुएटच्या चौथ्या मानांकित जर्मन जोडीला 6-4, 6-4 असं पराभूत केलंय। आशिया कप हॉकी स्पर्धेतील सुपर 4 फेरीच्या सामन्यात कोरियाने भारताला 2-2 असं बरोबरीत रोखलंय। भारताने चेंडूवर जास्त नियंत्रण ठेवलं, पण कोरियाच्या भक्कम बचावामुळे भारताचे प्रयत्न फोल ठरले आणि प्रतिस्पर्ध्यांना बरोबरीचा 1-1 गुण मिळाला आहे। भारताच्या 2021च्या जागतिक अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धेत 4x400 मीटर मिश्र रिलेचे कांस्यपदक विजेत्या संघाची सदस्य असलेल्या समी कालरामनवर 2024 मध्ये केलेल्या डोपिंगच्या गुन्ह्यासाठी नाडा अँटी डोपिंग शिस्तपालन पॅनलने 2 वर्षांची बंदी घातली। प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या 12व्या हंगामातील 11वा सामना पुणेरी पलटण आणि बंगाल वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलाय। पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सला 45-36 ने पराभूत करत दमदार विजयाची नोंद केली आहे, तर पुणेरी पलटणचा हा या हंगामातील सलग तिसरा विजय ठरलाय। दबंग दिल्ली केसीने प्रो कबड्डी लीग मध्ये बेंगळुरू बुल्सवर 41-34 असा प्रभावी विजय मिळवलाय। अलीरेजा मिर्झा यांचा सुपर 10 हा बुल्ससाठी एकमेव हायलाइट होता, तर दबंग दिल्लीने बुल्स विरुद्ध प्रभावी सुरुवात केली आणि आघाडी घेतली।